पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेकडे 300 आहे असल्याचा आरोप तुम्ही केला होता, मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे. जाऊन बघा ना, मी म्हणतो म्हणून नाही. टायर 300 आहे ना, 100 मानलो, अजूनही ठाम आहे. 15 JCB आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे, भारी. ते तुम्हाला 15 वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो. कस काय राहतो तो, कशासाठी राहतो तो? करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे. भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लफड्या ते भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको. मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय. खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे. ते काय सांगायला, खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये पुणे तिथे काय उन्हे तसे परळी तिथे काहीच कमी नाहीये. सगळे जे माग फार डेंजर प्रकरण झाले ना, ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे, त्याच्यात कोण होतं? भास्कर केंद्रेच होता. तपास अधिकारी हे ते. अरे गर्भपात केलेले, गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही? PCPNDTचे ऍक्ट नंतर दाखल झाले. अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही? मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना. भास्कर केंद्रे काय संत तुकाराम आहे काय सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही? होऊन जाऊ द्या ना तपासणी. यांच्याकडे किती पैसे येते हे जे भास्कर केंद्रे, सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा, आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही. OSCBच्या ओपन चौकशा करणार आहेत. यांचं भास्कर केंद्रेचे तर ED लावावं लागल. भास्कर केंद्रे लय मोठा माणूस आहे, बारीक नाही. 15 वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणल्यावर काय सोपा माणूस आहे का तू? सचिन सानप यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होती की करुणा शर्माच्या गाडीत मी बंदूक ठेवली नाही, सुरेश दसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस अधिकारी. हे बघा, अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं. मीडियाला बोललोय. बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आडनावाचा माणूस आहे, पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना. तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले, असं हे टाकलं जे रुमाल काढते तेच येत. हे बाकीच्या पोलिसी वेशात नाही, ते बिगर ह्याच्यात. आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल बाजूकडे ठेवले असते. उघड दिसतो सचिन सानप आहे, भास्कर केंद्रे आहे, तो फड एक आहे. उघड ते. तुम्ही कशाला सावाचा आव आणताय? आणि आता LCBला येऊन बसला. LCB सचिन सानपच चालवतो वाटत. आणि बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका. मोठमोठाले आका बागा. हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत, हे तर जाणारच आहेत. हे यांची तक्रारी केल्यावर हे का राहणारच काय? हे सस्पेंड होतील. आणि माझं म्हणणं आहे, इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीसमध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात, किंवा गँग्स ऑफ काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना, मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर, तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं काम बघावं. मी नाही त्यातली असं हे सांगण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळ्याच ह्याच्यात